नमस्कार. कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, एक काळ असा होता की आपल्या देशातल्या जनतेची भूक भागवण्यासाठी आपल्याला अन्नधान्य आयात करावं लागत होतं. मग ते बरेचदा निकृष्ट दर्जाचं की जे जनावरांना सुद्धा देऊ नये अशा प्रतीचं सुद्धा होतं. पण तेव्हा काळच तसा होता. आता मात्र देशाच्या उत्पादनाचे, कृषी मालाच्या उत्पादनाचे विक्रमावर विक्रम रचले जात आहेत. अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण झालेलो आहोत. हे सगळं शक्य आहे ते संशोधन, सरकारी यंत्रणा या सगळ्यामुळे. पण त्याचबरोबर महत्त्वाचा वाटा आहे तो आपल्या शेतकरी बांधवांचा. आपले शेतकरी बांधव ऊन, वारा, पाऊस या कशाचीही तमा न बाळगता हाडाचं काढ करून अशा पद्धतीने आपलं सोन्यासारखं पीक फुलवतो. पण हा सोन्यासारखा माल जेव्हा शेतातून बाजारात पोहोचतो तेव्हा मात्र कवडीमोल भावांनी विकला जातो. ही एक परिस्थिती. आणि दुसरीकडे तुमच्या आमच्यासारखा जो सर्वसामान्य ग्राहक आहे त्याला मात्र कायमच अन्नधान्य हे चढ्या भावानेच घ्यावं लागतं आणि त्यामुळे तोही महागाईनी कायमच होरपळत असतो. या सगळ्यामध्ये गब्बर होतो तो मात्र मध्यस्थ. अशी ही एकूण परिस्थिती सर्वसामान्यपणे आपल्याला बघायला मिळते. हे सगळं टाळायचं असेल तर सरकारी यंत्रणा तसंच शेतकरी हे एकत्र येऊन प्रभावीपणे मध्यस्थांना कसं दूर करता येईल आणि आपले शेतकरी बांधव जे आहेत त्याचबरोबर ग्राहक आहेत सगळेच कसे सुखी होतील याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आम्ही आपल्या भेटीला आलो आहोत. तो आहे कृषी मालाचा देशांतर्गत व्यापार. मंडळी, या कार्यक्रमासाठी आपण अतिशय तज्ज्ञ व्यक्तींना इथे आमंत्रित केलेलं आहे. सर्वप्रथम ओळख करून घेऊया माननीय प्रदीप पाटील सर यांची. महाराष्ट्र राज्य पणन मंडळामध्ये ते कार्यरत आहेत. पणन मंडळाची जी आशियाई विकास बँकेचा जो एक प्रकल्प आहे त्यामध्ये ते उपसंचालक फलोत्पादन म्हणून कार्यरत आहेत. शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडण्यासाठी त्यांनी विविध प्रकल्प हाती घेतलेले आहेत. मग त्यामध्ये शेतकऱ्यांचा क्षमता विकास असो, त्यांना प्रशिक्षण देणं असो, या प्रकारचे वेगवेगळे कार्य ते करत आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला लाभलेले आजचे दुसरे तज्ज्ञ आहेत माननीय नरेंद्र पवार. पुणे इथून ते आलेले आहेत आणि MBAचं मार्केटिंगमध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता त्यांनी आपल्यासारख्याच समविचारी तरुणांची मोठ बांधून त्यांना बरोबर घेऊन एका शेतीवर आधारित उत्पादक कंपनीची स्थापना केलेली आहे. तिचं नाव आहे श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी. मंडळी, या कंपनीशी आज मी 2500 शेतकरी जोडले गेलेले आहेत. त्यामुळे इतक्याच शेतकऱ्यांचा ते ग्राहकांना माल विक्री करण्यासाठी मदत करत आहेत. शेतकरी आणि ग्राहक एकमेकांना या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. त्याचबरोबर 600 ग्रामीण सुशिक्षित अशा युवकांना त्यांनी या कंपनीच्या माध्यमातून रोजगार प्राप्त करून दिलेला आहे. तर असे आहेत आपले हे आजचे दोन तज्ज्ञ जे आपल्याला लाभले आहेत. त्यांच्याशी आपण या विषयावर अतिशय महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहोत. आणि त्याचबरोबर तुमचाही सहभाग आम्हाला नेहमीच अत्यंत मोलाचा, महत्त्वाचा वाटतो. त्यासाठी आमचे क्रमांक सर्वप्रथम लिहून घ्या. फोन इन लाईव्ह कार्यक्रम आहे आपला, त्यासाठी ते असे आहेत 022-2490-8050 आणि दुसरा क्रमांक आहे 2498-8050. जे आपले प्रेक्षक महाराष्ट्रातून म्हणजे मुंबईच्या बाहेरून आपल्याशी संपर्क साधणार आहेत त्यांनी 022 हा STD क्रमांक लावायला विसरायचं नाहीये. आता आजच्या चर्चेला सुरुवात करूया. सर्वप्रथम नमस्कार. आपल्या दोघांचंही दूरदर्शनतर्फे या चर्चेमध्ये हार्दिक असं स्वागत करते. आणि मगाशी म्हटलं तसं कृषी मालाचा देशांतर्गत व्यापार हा आपला विषय आहे. पणन मंडळाचं खूप मोठं काम याच्यामध्ये आहे. तर पाटील साहेब, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला विचारायचं आहे, कारण नेहमीच असं बघतो की चांगलं पीक शेतकरी पिकवतो, अन्नधान्यामध्ये आपण स्वयंपूर्ण आहोत, खूप छान उत्पादन ते मिळवतात, पण विक्रीमध्ये मागे पडतात. आणि मग त्यांना ते मध्यस्थांना याच्यातून दूर कसं करता येईल किंवा शेतकऱ्यांना त्यांचा जो योग्य आहे त्यांच्या पदरात जो मिळाला पाहिजे, नफा पडला पाहिजे, त्यासाठी काय करता येईल? बरोबर आहे. ही भूमिका ही समजून घ्यायला लागेल आपल्याला आधी की आपण हरित क्रांतीतून अन्नधान्याचं उत्पादन वाढवलं, फळं भाजीपाल्याचं उत्पादन वाढवलं, फलोत्पादन क्रांती आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये झाली. पण शेवटी सगळा माल आपल्याला ग्राहकांपर्यंत पोहोचवायचा आहे. त्याच्यामुळे मध्यस्थाची भूमिका कोणीतरी केलीच पाहिजे. पण ती करत असताना उत्पादकावर अन्याय होणार नाही आणि ग्राहकालाही त्याचा जास्त किंमत द्यावी लागणार नाही
असा समतोल साधणं महत्त्वाचं असतं. आणि तीच गोष्ट नेमकी पणन व्यवस्था जी आहे आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये त्याच्या माध्यमातून आपण करत असतो. तर पणन व्यवस्था तशी जुनी आहे, पणन कायदा आहे, प्रत्येक राज्याचा वेगळा कायदा आहे, परंतु परिस्थिती मात्र सातत्याने बदलत चालली. आपण एक 40-50 वर्षापूर्वीचा काळ घेतला तर शेतजमिनीची जी धारणा होती, जमीन धारणा ती जास्त होती. आज ती कमी कमी होते. प्रत्येक कुटुंबामध्ये शेतीचे तुकडे होत आहेत आणि ते थांबवणं आपल्याला शक्य नाही. मग त्याला पर्याय काय, तर शेतकऱ्यांना शेती एकत्र आणण्याच्या दृष्टीने, त्यांनी एकत्रितपणे उत्पादन करण्याच्या दृष्टीने काहीतरी प्रयत्न करणं आणि त्यांना स्वतः बाजारपेठेत पोहोचण्यासाठी सक्षम करणं, या दृष्टीने सर्वप्रथम आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये कायद्यात बदल हा शासनाने करायला घेतला आहे. 2006 मध्ये कायद्यामध्ये बदलाची एक मोठी मोहीम राबवली गेली, ज्याच्यामध्ये खाजगी बाजारांना उत्तेजन, थेट पणनला शेतकऱ्यांनी आपल्या मालाचं थेट मार्केटिंग करावं यासाठी उत्तेजन, अशा अनेक गोष्टी आणल्या गेल्या. आणि त्या माध्यमातून आपल्याकडे शेतकऱ्यांना एकत्रितपणे आपल्या मालाचं मार्केटिंग करण्याची संधी गेल्या 4-5 वर्षात उपलब्ध झाली आहे आणि त्याचा लाभ शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने घेतला आहे. त्याची उदाहरणं आपण या चर्चेमध्ये आपल्यासमोर येतीलच. पण प्रामुख्याने शेतकऱ्यांना आपल्या मालाचं मार्केटिंग स्वतः करता यावं, जेणेकरून त्याच्यामध्ये जी मूल्यवृद्धी करायची असते ती त्यांच्या स्तरावर होईल, त्याचा लाभ त्यांना मिळेल. म्हणजे दुसऱ्या पद्धतीने तिथे मध्यस्थाची गरज भासणार नाही, असं आपण वातावरण निर्मिती करण्याचा याच्यामध्ये प्रयत्न करतोय. बरोबर. मला वाटतं आपल्याकडे एक चालतं बोलतं उदाहरण आज या संदर्भातलं उपस्थित आहे. तर नरेंद्र पवार सर, एकतर खूप खूप अभिनंदन की आपण स्वतः अशा पद्धतीची कंपनी स्थापन केली आहे, म्हणजे उत्पादक उद्योजक झालेला आहे. तर तुमची जी कंपनी आहे त्याचं कार्य कशा पद्धतीने चालतं त्याबद्दल माहिती द्या. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल बाजारपेठेमध्ये एकदम चांगल्या पद्धतीने जावा, ग्राहकापर्यंत एक सुस्थितीत पोचावा आणि ग्राहकांनी दिलेल्या किमतीचा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ व्हावा, यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःसाठी तयार केलेली एक प्रभावी विक्री व्यवस्था म्हणून स्वामी समर्थ शेतकरी कंपनीमार्फत पुणे आणि मुंबई शहरामध्ये शेतकरी आठवडी बाजार ही एक विक्री यंत्रणा उभी आम्ही केली. उत्पादनाच्या लेवलपर्यंत शेतकऱ्यांनी फार चांगलं काम केलेलं आहे. आज उत्कृष्ट क्वालिटीचा रासायनिक खतं कमी वापरून एक चांगल्या प्रकारचा दर्जेदार शेतमाल उपलब्ध होतो आपल्या इथं. पण शेतावरती उत्पादन झाल्यानंतर तो ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत जी सध्याची प्रचलित बाजार व्यवस्था आहे, तर त्याच्यामध्ये शेतमालाचं होणारं नुकसान, शेतमालाचे होणाऱ्या अनेक अडचणी आहेत की ज्याला इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध नाही, चांगल्या पद्धतीची व्यवस्था उभी नाही. तर अशा वेळेस अशी काय व्यवस्था उभी करता येईल का जेणेकरून शेतकऱ्याला त्याचा चांगला लाभ होईल, चांगला माल ग्राहकापर्यंत पोहोचेल आणि शेतकऱ्यांचे जे ग्रामीण भागात जे युवक आहेत त्यांना एक चांगला रोजगार उपलब्ध होईल. म्हणून आम्ही शेतमालाची थेट विक्री ही एक संकल्पना. आपल्याला मध्येच थांबवू का? आपले एक प्रेक्षक आपल्याशी संपर्क साधतात. योगीराज मस्के वाशिम येथून आपल्या संपर्कात आहेत. नमस्कार, बोला, आपला प्रश्न विचारा. नमस्कार नरेंद्रजी आणि दोघांनाही मस्के साहेब नमस्कार. हा नमस्कार पहिल्यांदा सर दोघे तज्ञांना. बोला. तर माझा प्रश्न असा आहे का, मी हळदीची शेती करतो. हळद. तर मला गट शेती करायला योग्य होईल का? कारण काय तर मी एकटाच आहे माझ्या गावात. तर गट शेती आणि काय तर थोडस अवघड जातं, गट शेतीमुळे थोडस सुकर होईल का? धन्यवाद, आपला प्रश्न कळलेला आहे. कोण आपण आपल्यापैकी सर बोलतात? पाटील सर बोला. नाही, एकतर तुम्ही म्हणता हळद तुम्ही एकटेच लागवड करता आणि गट शेतीकडे जायचं तर तुम्हाला आधी तुमच्यासारखे समविचारी शेतकरी शोधून एक गट स्थापन करावा लागेल, म्हणजे एकत्र येऊनच काम करावं लागेल. इतर शेतकरी आज जरी हळद लावत नसतील तरी हळद लावायला त्यांना प्रोत्साहन देऊन, म्हणजे तुमचं जे उदाहरण आहे, तुम्ही वर्ष 2 वर्ष 3 वर्षापासून हळद लावताय, त्यापासून नफा झाला असेल तर तो त्यांना पटवून देऊन समविचारी तरुणांचा गट स्थापन करावा लागेल. आणि तो स्थापन करत असतानाच तुम्हाला या हळदीसाठी मार्केट शोधायला लागेल. म्हणजे मग त्याच्यामध्ये तुम्ही एखादी बाजारपेठ, हळदीच्या नावाजलेल्या बाजारपेठा हिंगोलीमध्ये आहेत, आपल्या सांगलीमध्ये आहे, तर तिथे संपर्क साधून तुमच्या मालाची तिथे विक्री होऊ शकते का, आज तुम्ही जी हळद उत्पादित करताय त्याचा दर्जा त्या तिथल्या व्यापारी खरेदी करायला तयार आहेत का, याचा अंदाज घ्यावा लागेल. किंवा दुसरा पर्याय,
हळदीचं तुमच्या स्तरावर तुम्ही गट स्थापन करून किंवा शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून त्याचं प्रक्रिया करू शकता का? त्याच्या हळदीची पावडर तयार करून त्याचे पॅकिंग म्हणा किंवा हळदीचे विविध बाय प्रॉडक्ट बनवू शकतात, त्याचा अभ्यास करून त्या दिशेने जाता येतं का याचा विचार करावा लागेल. मग या गटाला त्या दृष्टीने उत्पादनाचं नियोजन आणि प्रक्रियेचं नियोजन किंवा विक्रीचं नियोजन हे सगळं करता येईल. गटशेती करणं कुठल्याही पिकामध्ये शक्य आहे, हळदीमध्येच आहे असं नाही, परंतु सगळ्यांना समविचारी लोकांना एकत्र यावं लागेल आणि त्यासाठी जे काही सपोर्ट लागतो, जे कायदेशीर सल्ला लागतो किंवा प्रोत्साहनपर योजना असतात, त्या सगळ्या पणन विभाग आणि कृषी विभागाकडे उपलब्ध आहेत. आज तुम्ही आत्माच्या ऑफिसला गेलात किंवा पणनच्या कार्यालयांशी संपर्क साधला तर तुम्हाला त्याची माहिती मिळू शकेल. पण सगळ्यात आधी तुम्ही समविचारी लोकांचा गट एकत्र करणं ही प्रमुख अट त्याच्यासाठी असेल. आणि गट केल्यानंतर त्यांना प्रशिक्षण सुद्धा आपल्याला देता येईल त्या ठिकाणी. प्रशिक्षणाची व्यवस्था होऊ शकेल. तेवढ्याचबरोबर मूल्यवृद्धी जी आहे, कारण त्याच्यामध्ये कुरकुमीन हा जो घटक आहे, म्हणजे फक्त हळदीची पावडर इथपर्यंत मर्यादित न राहता पुढे कुरकुमीन सुद्धा त्याच्यातून एक्स्ट्रॅक्ट करता येईल, त्याची विक्री करता येईल. मला वाटतं नरेंद्र पवार सरांना याच्याबद्दल काही सांगायचं, त्यांचा अनुभव. खरं तर हळदीसारखं पीक जर घेतलं ना, तर आज म्हणजे हळदीसारख्या पिकावरती गट तयार करणं आणि त्याच्यावर काम करणं ही फार गरजेची गोष्ट आहे. कारण त्याचं जे व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे हळदीचे जे प्रोडक्ट आहेत त्याची ग्राहकाकडून मिळणारी किंमत आणि आज शेतकऱ्याला हळदीची मिळणारी किंमत यात फार तफावत आहे. कारण हळद तसं तुम्ही जर बघितलं सध्याच्या काळात तर सौंदर्य प्रसाधने असतील, काही खाण्याच्या वस्तू आहेत, काही औषधी वस्तू आहेत, यात फार मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पण ती जी व्हॅल्यू आहे ती शेतकऱ्याला मिळत नाही, कारण त्याची तिथपर्यंतची व्यवस्था नाही. मग हळदीसारख्या वस्तूत तुम्ही गट करणं ही खरंच गरज आहे. कारण आज तुम्ही एकटे त्याची मार्केटिंग करू शकत नाही, म्हणून तुम्हाला बाजार समितीत वगैरे जावं लागतं. जर एक 20 ते 25 लोकांचा गट तयार केला, त्याप्रमाणे त्याचे थर्ड प्रोसेसिंगची युनिट, म्हणजे आज कच्ची हळद बहुतेक लोकांना विकावं लागते, ती स्टोअर करता येत नाही आणि त्याच्यामुळे हळदीचं उत्पादन झाल्यानंतर विक्रीचा दर फार कमी मिळतो. पण जर ही हळद एकत्रित कलेक्शन केली, त्यासाठी तिथं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं, त्याचं प्रोसेसिंग तयार केलं, त्याचं वाळवून पावडर असेल, हळदीची पावडर विकणे असेल किंवा त्याचे जे एक्स्ट्रॅक्ट आहेत ते विकणं असेल, हे करण्यातून गटाला आणि सामूहिक शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकतं. फक्त गट करताना अडचण येईल तुम्हाला थोड्या प्रकारे अशी की ते लोक एकत्र येणं आवश्यक आहे. आवश्यक इन द सेन्स याच्यासाठी की जर आहे त्या परिस्थितीपेक्षा जास्त फायदा होणार नसेल तर शेतकरी तुमच्या बरोबर येणार नाही. पण ज्यावेळेस शेतकऱ्यांना हे कळेल की अरे आपण बरोबर गेल्यानंतर आपल्याला त्याचं व्हॅल्यू ॲडिशन करता येईल, त्याच्यावर प्रोसेस करता येईल, एक चांगली किंमत मिळेल, तर नक्कीच शेतकरी येतील. कारण शेवटी हा सगळा बिझनेस किंवा सगळा शेतीचा व्यवसाय हा रिव्हेन्यू मॉडेलवरती येऊन थांबतो. जर शेतकऱ्यांना पैसे मिळणार असेल तर शेतकरी बरोबर यायला नक्की तयार होईल. तुमच्यासारख्या लोकांनी जर त्यात लीड घेतलं आणि शेतकऱ्यांना त्याचं महत्त्व समजून सांगितलं, आज जे बाजारात आहे, आज तुम्ही जनरली जरी गेला तरी बाजारात हळदीचं पॅकेट आणि तुमच्या हळदीची किंमत यात कमीत कमी 4 ते 5 पटीचा फरक आहे, हे शेतकऱ्यांना समजून सांगितलं. तुम्ही स्वतः जरी हळद पावडर तयार केली घरी, त्याच्यावरती कुठले केमिकल न टाकता आणि त्याचं स्वतःचं ब्रँडिंग करून मार्केटिंग केलं तरी फार मोठ्या प्रमाणात त्याला डिमांड येऊ शकते. नॉन पेरिशेबल माल आहे, तो वायालाही जाणार नाही आणि तो जास्त दिवस राहू शकतो. म्हणून त्याच्यावरती यंत्रणा करणं सोपं आहे. नक्की तुम्ही त्याच्यात जावं आणि गट तयार करून त्याची डेव्हलप करावं. इथे एक उदाहरण मला द्यावंसं वाटतं की ठाणे जिल्ह्यामध्ये आदिवासी भागामध्ये अशा प्रकारचं कार्य कृषी विभागाच्या माध्यमातून केलं गेलं आणि तिथे गट स्थापन करून नुसतीच त्यांनी हळद लागवड केली नाही, तर प्रक्रिया सुद्धा केली आणि ब्रँड सुद्धा तारपा नावाचा त्यांनी विकसित केला. तर हे एक छान उदाहरण आहे, आपण त्याचाही अभ्यास करू शकता. आपले अजून एक प्रेक्षक आपल्याला प्रश्न विचारतायत. राम केंद्रे बीड इथून आपल्या संपर्कात आहेत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो सर. नमस्कार, आपला प्रश्न विचार. हा सर, मी कांदा उत्पादक शेतकरी. मी कडा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा घातला होता, तर ते अनुदानासाठी मला कुठून भेटल आणि त्याला कागदपत्र काय लागतील? धन्यवाद, आपला प्रश्न कळलेला आहे. केंद्रे साहेब, अनुदानासाठी आपण बाजार समितीमध्ये कांदा विकला, त्याची आडतदाराने दिलेली पावती आपल्याकडे निश्चितपणे असेल तर ती खरं म्हणजे याचं रिपोर्टिंग संबंधित बाजार समितीने करायचं आहे. पण तुमच्याकडे जरी ही पावती असेल तर ती बाजार समितीच्या सचिवांना दाखवून तुम्ही त्याचं अहवाल शासनाकडे पाठवायला सांगा आणि त्याचे जे अनुदानाचे पैसे आहेत ते निश्चितपणे बाजार समितीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील. पण याची पावती तुमच्याकडे असणं अत्यावश्यक आहे. धन्यवाद. याचबरोबर मंडळी, वेळ झालेली आहे क्षणभर विश्रांतीची.
तर विश्रांतीपूर्वी आपण चर्चा करत होतो की हे जे आपली कंपनी आपण स्थापन केलेली आहे तिचं कार्य कशा प्रकारे चालतं. तर मगाशी जसं ज्याप्रमाणे ते शेतकऱ्यांनी विचारलं की गट तयार करणं म्हणजे आज शेतकऱ्याची बाजार व्यवस्था उभी करायची, पर्यायी बाजार व्यवस्था उभी करायची, तर याची सुरुवात इथूनच होते किंवा शेतकऱ्यांनी कशा प्रकारे समोर यायचं. आज इंडिव्हिज्युअल शेतकरी कुठे जाऊन त्याची यंत्रणा उभी करू शकत नाही. म्हणजे आज समजा त्याच्याकडे एखाद्या शेतकऱ्याकडे हळद आहे, हळकुंड आहे, तर तो त्याची यंत्रणा कुठे उभी करणार. मग कंपनीमार्फत पहिल्यांदा एक सुरुवात झाली की शेतकऱ्याचं संघटन झालं पाहिजे. मग त्या एरियात जी लोक आहेत ते त्यांच्या क्रॉप वाईज थोडंसं एकत्र करून त्यांचे गट तयार करणं, त्यानंतर त्यांसाठी तिथे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं. आज गट तयार झाला, शेतकरी एकत्र आले, त्यानंतर आता विक्री करायची. मग विक्रीची व्यवस्था उभी करण्यासाठी पहिली महत्त्वाची गरज आहे की त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं. म्हणजे कलेक्शन सेंटर असतील फार्म लेवलला, वाहतुकीच्या गाड्या असतील, चांगल्या प्रकारच्या वाहतुकीसाठी क्रेट असतील, त्यानंतर विक्रीची यंत्रणा आहे की बाबा कुठं विकायचं, कशा प्रकारे विकायचं, आज सगळ्या यंत्रणा उभ्या करणं गरजेचं होतं. मग कंपनीमार्फत त्याला पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना त्या ठिकाणी उत्पादित केलेला शेतमाल कलेक्शन सेंटर आणि वाहतुकीच्या वाहनासह येऊन विक्री करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याचं महत्त्वाचं काम आमच्या स्वामी समर्थ कंपनीने उभं केलं. सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांना काही गृहनिर्माण संस्थांमध्ये पाठवून किंवा काही मोकळ्या जागा आहेत त्या ठिकाणी विक्रीसाठी पाठवून आम्ही एक विक्रीचा प्रयोग तयार केला. शेतकऱ्यांना त्यातून बेनिफिट होतोय, चांगली किंमत मिळते हे आमच्या लक्षात आलं. फक्त आता हे एकत्रितपणे एक ऑर्गनाइजपणे करणं गरजेचं होतं. म्हणून आम्ही 29 जून 2014ला एक शेतकरी आठवडी बाजार म्हणून संकल्पना आणली की जेणेकरून हे सगळे शेतकरी गट जे आहेत गावोगावी तयार झालेले ते एका ठिकाणी येऊन त्यांचा भाजीपाला विकतील, जो काही शेतमाल आहे त्याची विक्री करतील आणि त्यांना त्याचा फायदा मिळेल. तर तशा प्रकारे शेतकरी आठवडी बाजार ही संकल्पना आली. आज 2.5 वर्षात त्यातून फार मोठ्या प्रमाणात शेतकरी आठवडी बाजारमध्ये शेतमाल विकतायत, ग्राहकांना चांगल्या दर्जाचा भाजीपाला मिळतोय. सगळ्यात महत्त्वाचं आहे की ग्रामीण भागातले जे तरुण वर्ग आहे तर त्या लोकांना एक रोजगार तयार झाला. आज ही जी सध्याची बाजार व्यवस्था होती ही शेतकऱ्या व्यतिरिक्तची होती. म्हणजे शेतकऱ्यांनी उत्पादन करायचं आणि बाकीचे घटक शेतकऱ्याशी रिलेटेड नव्हते. आज ह्या यंत्रणा असं झालं की सगळी यंत्रणा शेतकऱ्याशी रिलेटेड झाली. म्हणजे उत्पादन असो, शेतमालाचं कलेक्शन असो, सॉर्टिंग ग्रेडिंग असो किंवा त्याची विक्री असो, हे शेतकऱ्याच्या कंट्रोलमध्ये राहिलं. शेतकऱ्याचं त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ड्रिव्हन एक सिस्टीम तयार झाली. म्हणजे मालाची जबाबदारी आपली तर त्याचा नफा तोटा आहे आपला. आज व्यवस्थेत काय होतं, ह्या बाजार व्यवस्थेत काय होतं की बाबा ट्रान्सपोर्टमध्ये मालाचं नुकसान झालं, विक्रीमध्ये झालं, रेट नाही मिळाला, तर ह्याचं सगळ्याचं बर्डन शेतकऱ्यावरती येत होतं. आज कुठल्याही मध्यस्थ असं नाही झालं की ज्यांनी स्वतःच्या खिशातनं पैसे घालून शेतकऱ्याचं नुकसान भरून दिलं. ह्यात कसं होतं की बाबा ही सगळी जबाबदारी शेतकऱ्याची, कारण शेवटचा येणारा रुपया शेतकऱ्याकडे येतोय. त्याच्यामुळे शेतकऱ्याला त्याच्यातून सगळे खर्च वजा करून जास्तीत जास्त नफा कसा मिळाला यासाठी आम्ही ते केलं. आणि आज चांगल्या प्रकारे म्हणजे आज जवळजवळ 500-600 मुलं काम करतात. त्याच्यामध्ये एक इन्फ्रास्ट्रक्चर तयार झाले, शेतकऱ्यांच्या गावोगावी कलेक्शन सेंटर्स झाले, शेतकरी गट तयार झाले, वाहतुकीसाठी साधनं तयार झाली. त्याच्यातून बाजारपेठेचं एक शेतकऱ्याकडे चांगली माहिती पोहोचण्यासाठी मदत झाली. खूप छान माहिती दिली आपण कंपनीच्या कार्याबद्दल. आणि एक प्रेक्षक आपल्याला प्रश्न विचारतायत, रवींद्र पाटील जळगाव इथून. नमस्कार. धन्यवाद. पाटील साहेब, प्रश्न विचारा. हा, धन्यवाद मॅडम. मी रवींद्र सुखदेव पाटील, बोला. दैवत खुर्द, तालुका अंमळनेर, जिल्हा जळगाव येथून बोलतो आहे. माझा प्रश्न असा आहे मॅडम की शासनाने वर्धा जिल्ह्यात ज्याप्रमाणे काही ठिकाणी शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योग करणारे उद्योगधंदे सुरू केले आहेत. उदाहरणार्थ एक उद्योजकांची मुलाखत 2-3 दिवसापूर्वी टीव्हीवर आली होती. तर तसे शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योग जर आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर सुरू झाले तर त्यासाठी शासनाने अजून कोणकोणत्या उपाययोजना करायला पाहिजेत या संदर्भात मार्गदर्शन करावे. धन्यवाद सर, आपला प्रश्न कळलाय. आपण तज्ज्ञांकडून याचं उत्तर ऐकूया. यांनी जो प्रश्न विचारला, म्हणजे माझा पुढचा प्रश्न जो होता त्याच्या अनुषंगानेच येतोय की आपण मगाशी बोललो की दरडोई जमीन धारणा खूप कमी आहे आणि त्यामुळे त्याच्यातून येणारं उत्पादन सुद्धा खूप कमी आहे. अशा वेळी शेतकरी काही स्वतः जाऊन ते विकू शकत नाही. मग समूहाच्या माध्यमातून, गटशेतीच्या माध्यमातून त्यांना काही करायचं असेल, कारण नाहीतर नफा त्यांना ह्याच्यातून काहीच मिळणार नाही, तर त्यासाठी पणन विभाग त्यांना कसं प्रोत्साहन देतं? इतर कुठले ह्याच्यासाठी योजना आहेत? बरोबर आहे. रवींद्र पाटलांचा प्रश्न मला वाटतं ज्या संदर्भात आहे तो कृषी पणन मंडळाचाच एक प्रकल्प आहे जो विदर्भातल्या 6 जिल्ह्यांमध्ये राबवला जातो आणि गाव पातळीवर मूल्यवर्धनाचे छोटे छोटे उद्योग सुरू करून त्यांना बाजारपेठ मिळवून देणे
असं त्याचं स्वरूप आहे. इंटरनॅशनल फंड फॉर पॉवर्टी, इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट, IFAD नावाची एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. तिच्या आणि सर रतन टाटा ट्रस्ट आणि आणखी काही NGOs यांच्या सहकार्याने महाराष्ट्र शासन हा प्रकल्प राबवतं. एक पथदर्शक प्रकल्प 6 जिल्ह्यांमध्ये म्हणून आहे आणि तसे उद्योग इतर ठिकाणी सुरू व्हावेत यासाठी सुद्धा शासनाचे काही उपक्रम आहेत. आता हे जे 6 जिल्हे निवडले आहेत हे कोरडवाहू क्षेत्र असलेले, आत्महत्यांचं प्रमाण जास्त असलेले आणि बाजारपेठेपासून लांब असलेले जिल्हे आहेत. त्याच्यामुळे तिथे गावातच मूल्यवृद्धी करून मग ती जो प्रक्रिया केलेला माल आहे, पॅक केलेला माल आहे तो ग्राहकांपर्यंत, आणि ग्राहक प्रामुख्याने शहरामध्ये आहेत तर शहरांपर्यंत पोहोचवणे असं त्याचं स्वरूप आहे. इतर जिल्ह्यांमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा त्याचं स्वरूप थोडंसं बदलतं आणि जे पुणे किंवा पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे आहेत त्यांना बाजारपेठा जवळ आहेत, पुणे, मुंबई किंवा निर्यात या बाजारपेठा जवळ आहेत. तर त्या दृष्टीने त्याचं नियोजन थोडंसं बदलतं. परंतु भर हाच आहे की जो काही माल गावात उत्पादित झाला तो त्याच्यावर मूल्यवृद्धी तिथेच व्हावी, त्यातला काडी कचरा जो फेकण्यायोग्य माल असेल तो तिथेच निघून जावा आणि फक्त विक्रीयोग्य माल शहरात यावा, जेणेकरून वाहतुकीवरचा खर्च वाचेल आणि जी काही मूल्यवृद्धी होते ती मध्यस्थांच्या घशात न जाता शेतकऱ्यांच्या कष्टाला त्याची किंमत मिळेल आणि रोजगारही गावात उपलब्ध होतील. तर निश्चितपणे असे उद्योग करण्याचं विविध योजना आत्तासुद्धा सुरू आहेत आणि भविष्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर येतील. आणि या सगळ्यांचा भर शेतकऱ्यांचं संघटन, त्यांच्या गटांची स्थापना, त्यांच्या कंपन्यांची स्थापना आहे आणि या कंपन्यांनी हे सगळे उद्योग करणे याच्यावर असणार आहे. तर निश्चितपणे चांगला प्रश्न विचारला पाटील साहेबांनी आणि त्याचं शासनातर्फे मोठ्या प्रमाणावर या दिशेनेच काम सुरू आहे. बरोबर. बऱ्याच प्रकारचे असे गट आपल्याकडे आता उभे राहत आहेत, जसं की कोकणात सुद्धा आहेत काजू प्रक्रिया उद्योग किंवा असं क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून. तर पवार साहेब, आपल्या संस्थेमार्फत असे कुठले कुठले पिकनिहाय आपण गट केलेले आहेत आणि आपला अनुभव कसा आहे, म्हणजे त्याचं काम कसं चाललंय? खरं तर आता शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडायचं, मग कशा प्रकारे जोडायचं याचा ज्यावेळेस आम्ही अभ्यास करतो तर आता पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी साधारण पालेभाज्या, भाजीपाला वगैरे त्यांच्याकडे चांगला पिकतो, त्यांना शहरात जाऊन विक्री करणं सोपं होतं. पण जर आपण विदर्भ मराठवाड्याच्या बाजूला किंवा शहरापासून लांबच्या शेतकऱ्यांचा विचार करतो तर अशा वेळेस इंडिव्हिज्युअल शेतकऱ्यांनी किंवा फार थोड्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट तयार करून विक्री करणं हे सुद्धा फिजिबल होत नाही. तर अशा ठिकाणी साधारण एक तालुका प्लेसला एक मोठ्या एरियात एक क्लस्टर तयार करून. सर, आपल्याला मध्येच थांबवू का? एक प्रश्न येतोय आपल्याला. निळकंठ पाटील कराड इथून आपल्याला प्रश्न विचारतायत. नमस्कार पाटील साहेब, प्रश्न विचारा. हा मॅडम, नमस्कार, आपला प्रश्न सलग विचारा. हा, तर मला प्रश्न विचारायचा आहे पाटील साहेबांना, प्रदीप पाटील साहेबांना. तर ते बाजारपेठे संदर्भात बोलतायत. तर मी जवळजवळ 4 वर्ष झालं नैसर्गिक पद्धतीनं संपूर्ण सुभाष पाळेकरच्या तंत्राने शेती करतोय. तर तुम्ही त्याच्या प्रसारामध्ये जरा काय तुमच्या म्हणजे डिपार्टमेंटकडनं काहीतरी मदत करा ना, की बाजारपेठेत आमचा माल इतका आहे, आम्ही घरी संपूर्ण तेच खातोय. पूर्ण देशी गायीच्या गोमूत्र शेणावरची टिकू शकते का? तर टिकू शकते. त्याच्यासाठी शासनामार्फत किंवा तुम्ही सुभाष पाळेकरांचं का तुम्ही ते अभ्यास होत नाही? ते माणसांचं संपूर्ण भारतामध्ये त्यांची शिबिरं होत आहेत आणि अतिशय उत्कृष्ट रिझल्ट मिळत आहेत. आमच्या शारपड जमिनी सुद्धा सुधारलेल्या आहेत त्यांच्या तंत्रानं आणि ते जीवामृत वगैरे वापरून सगळं ते. धन्यवाद सर, आपला प्रश्न कळलेला आहे. आपण उत्तर ऐकूया. तर त्यांचं जे म्हणणं आहे की आजकाल एकूण हेल्थ अवेअरनेस वाढला आहे आणि सेंद्रिय उत्पादन त्याच्यासाठी लोकांची पण मागणी असते, तर त्यासाठी काय पणांच्या योजना आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. मला वाटतं मी थोडंसं याच्यावर प्रकाश टाकेन, पण नरेंद्र पवार साहेबांनाही याच्याबद्दल बरंच काही, कारण थेट मार्केटिंग हा त्यांचा महत्त्वाचा विषय आहे. तर मुद्दा असा आहे की पाळेकर साहेबांचं तंत्रज्ञान असो किंवा ऑर्गॅनिक फार्मिंगचं कुठलंही तंत्रज्ञान असो, त्याच्या यशस्वीतेबद्दल शंका घेणं किंवा हे आमचं काम नाही. तर ते निश्चितपणे चांगलं काम आहे. त्याच्यातून शेतकऱ्यांना फायदा होत असेल आणि विषमुक्त उत्पादन ग्राहकांपर्यंत जात असेल तर निश्चितपणे त्याला पुढे नेणं, ग्राहकांना त्याची माहिती देणं किंवा समजावून सांगणं आणि त्याची व्यवस्था करणं बाजारपेठेची, हे पणन मंडळाचं कामच आहे. आणि आत्ता जे आपण वेगवेगळे उपक्रम या निमित्ताने राबवतो त्यातला एक शेतकरी ते ग्राहक थेट बाजार हा एक आहे, ज्याच्यामध्ये
अशा प्रकारच्या सेंद्रिय उत्पादनांची थेट विक्री ग्राहकांना होऊ शकते आणि आतासुद्धा होते. आजही राज्यात 100हून अधिक आठवडी बाजार कार्यरत आहेत आणि त्याच्यामध्ये वेगळ्या सेंद्रिय उत्पादनांचं विक्री करणारे शेतकऱ्यांचे गटसुद्धा आहेत. हा एक मार्ग झाला, परंतु केवळ आठवडी बाजारावर अवलंबून राहून चालणार नाही, कारण शेतकरी जर उत्पादन क्षेत्र लांब असेल बाजारपेठेपासून तर रोजच्या रोज विक्री करणं शक्य होत नाही. तर त्याचं स्थानिक मूल्यवृद्धी, पॅकिंग करून, कोल्ड स्टोरेजसारख्या सुविधा वापरून लांबच्या बाजारपेठेत पाठवता येईल किंवा निर्यातसुद्धा होऊ शकते. ऑर्गॅनिक मालाच्या प्रक्रियेला सुद्धा मोठा वाव आहे. तर याच्या संदर्भात अनेक योजना पणन मंडळ आताही राबवतं. आपण जर संपर्क साधला आपल्याकडे किती, पण याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ऑर्गॅनिक माल आपण उत्पादन करता त्याचं किती प्रमाण किती आहे, व्हॉल्यूम किती, क्वांटिटी किती, तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण प्रामुख्याने निर्यातदार किंवा मोठ्या शहरामधले जे विक्री व्यवस्था आहे त्याला सातत्याने माल पुरवठ्याची हमी लागते आणि ठराविक दर्जाचा ठराविक प्रमाणात माल यावा लागतो. आज 10-20 किलो उपलब्ध आहे, उद्या 50 किलो आहे, परवा काहीच नाही, असं जर असलं तर मात्र विक्री व्यवस्था उभी करायला थोडीशी अडचण जाते. नेमका हाच अनुभव मला वाटतं पवार साहेबांचाही असेल. आठवडी बाजाराच्या माध्यमातून ते याच्यावर अजून उजेड टाकू शकतील. सगळ्यात महत्त्वाचं की बा नैसर्गिक शेती वगैरे असेल किंवा सेंद्रिय शेती असेल त्यातून चांगल्या पद्धतीचं उत्पादन तयार होते ही खरी बाब आहे. पण त्याची जी बाजारपेठ आहे ते सरकारी यंत्रणा त्यांच्या मार्फत इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं, प्रमोशन करणं ह्या गोष्टी करतील, पण कुणीतरी येऊन किंवा सरकार ह्या सगळ्या गोष्टीला बाजारपेठ तयार करेल अशी परिस्थिती राहिलेली नाही. ह्याची खरी गरज आहे की आता शेतकऱ्यांनी स्वतःच त्यांची बाजारपेठ तयार केली पाहिजे. तुम्हाला माहिती ना, तुम्ही चांगल्या पद्धतीचा माल पिकवताय, तुम्हाला चांगली किंमत मिळेल पाहिजे, तर दुसऱ्या कोणाकडून कोणतरी येईल आणि बाजारपेठ तयार करेल ही अपेक्षा करू नका. बाजार समितीत माल टाकणं, तो विकणं, याच्यात काही वेगळा बदल होणार नाही. तुम्हालाच तुमच्या यंत्रणा तयार करावं लागतील. आज आपण यासाठी जे बसलो इथं की बाबा शेतकऱ्यांना पर्यायी व्यवस्था काय उभ्या करता येते. तुमचा माल फार चांगल्या पद्धतीने उत्पादित झाला हे तुम्हाला माहिती आहे, पण हे जोपर्यंत शेवटच्या ग्राहकाला कळत नाही तोपर्यंत तो त्याची जास्त किंमत देणार नाही आणि तुम्हाला त्याची जास्त किंमत मिळणार नाही. मग तुम्हाला त्याची जास्त किंमत मिळवायची असेल तर तुमचं उत्पादनापर्यंत झालेलं काम आणि त्याची विक्रीची व्यवस्था तुम्हाला प्रभावी उभी करावं लागेल. ग्राहकापर्यंत त्या पद्धतीने पोहोचावं लागेल. तुम्ही ज्या पद्धती अवलंबल्यात, तुम्ही जे चांगल्या प्रॅक्टिसेस केल्यात त्या ग्राहकापर्यंत गेल्या तर तयार होईल चांगली त्याची किंमत. तर त्यासाठी तुम्ही स्वतः यंत्रणा उभ्या करा. उभ्या करायला ज्या ज्या अडचणी येतील किंवा ज्या ज्या गरजे लागतील त्यात सरकार नक्कीच मदत करेल. सरकारच्या यंत्रणा मदत करतील. काही लागलं तर मॉडेल द्यायला आमच्यासारखे लोक आहेतच, आम्ही त्याच्यावरती काम करतोच आहे. पण जोपर्यंत शेतकरी किंवा शेतकऱ्यांची तरुण मुलं याच्यात विक्रीच्या उद्योगात येत नाही तोपर्यंत त्याला पैसे मिळणार नाहीत. मग किती चांगलं उत्पादन केलं तरी ग्राहकाला माहिती नाही किंवा ती यंत्रणाच तयार नाही तुमची तिथपर्यंत पोहोचायची, तर तुम्हाला बाजार समितीतच घालावं लागेल आणि हाय त्या रेटनेच पैसे मिळतील. म्हणून यंत्रणा तयार करा, स्वतःची विक्री व्यवस्था उभी करा, त्यासाठी काम करावं लागेल शेतकऱ्यांना. बरोबर. उद्धरेत आत्मना आत्मानम, स्वतःचा उद्धार केला पाहिजे, स्वतःच प्रयत्न केले पाहिजेत. मंडळी, ही चर्चा आपण अशीच चालू ठेवणार आहोत. तत्पूर्वी घेऊया क्षणभर विश्रांती. आपल्याला मगाशी जो प्रश्न विचारला होता की बरीच चर्चा चालू आहे, वेगवेगळे क्लस्टर डेव्हलपमेंट, तर आपल्या कंपनीतून आपण कुठल्या कुठल्या पिकांसाठी क्लस्टर डेव्हलप केले आहेत? थेट विक्री करताना आम्ही साधारण पुण्याच्या आसपास जे भाजीपाल्याचे गट आहेत त्या गटातून विक्री करताना लक्षात आलं की जवळपासच्या शेतकऱ्यांना गटातर्फे विक्री करणं शक्य आहे, पण तेवढीच बाजारपेठ नाही. म्हणजे आसपासचं शहर तेवढीच शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ नसून मोठ्या प्रमाणात म्हणजे राज्यभर आहे, देशभर आहे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आहे. अशा वेळेस काय केलं जाऊ शकतं? इंडिव्हिज्युअल शेतकरी तर तिथपर्यंत जाऊन माल विकू शकत नाही, त्याला ती यंत्रणा उभी करणं फिजिबलही नाही आणि कमर्शियली पण ती वायबल नाही. तर मग आम्ही असं केलं की बाबा एक तालुका म्हणजे साधारण जिओग्राफिकल एरिया पकडून काही एरियांचे स्पेशालिटी फूड आहेत. जसे मग आता वाशिमच्या शेतकऱ्यांनी पण सांगितलं की त्यांच्या इथं हळद पिकते, तर तसा एक क्लस्टर तयार करून साधारण एक तालुक्याचा एरिया तयार करून त्याच्यात जे काम करण्यासाठी लोक तयार आहेत, म्हणजे काय प्रक्रियेसाठी तयार असतील, काय विक्रीसाठी तयार असतील, अशा लोकांचं एक संघटन करून त्यांचे एक साधारण FPO म्हणजे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आता सध्या तयार होत आहेत. तर तसे तयार करून त्यांना एक चॅनल डेव्हलप करता येईल का, म्हणजे तिथं थोडंसं इन्फ्रास्ट्रक्चर लेवलला म्हणजे माल काय हार्वेस्ट केल्यानंतर पोस्ट हार्वेस्ट ज्या टेक्निक आहेत, सॉर्टिंग, ग्रेडिंग असेल, क्लिनिंग असेल, त्यानंतर त्याची प्रोसेस असेल, तर त्याच्यासाठी क्लस्टरमध्ये ते त्याच्यावर स्पेसिफिक काम करता येईल. म्हणजे समजा आमचं
पुरंदर तालुका आहे, पुरंदर तालुक्यात अंजीर होत आहे, तर अंजिराचं फार पॅकेजिंग कशा प्रकारे करता येईल, त्याचं डेव्हलपमेंट कशा प्रकारे त्याची सप्लाय चेन कशी मेंटेन करता येईल आणि मोठ्या मोठ्या बाजारपेठांशी कसं डायरेक्ट जोडता येईल यासाठी आपण काम करावं. आणि मग तशा प्रकारचे क्लस्टर तयार करून ते फार थोडं सोपं जातं. एक स्पेशालिटी ऑफ वर्क येते त्याच्यामध्ये. काही लोक प्रोडक्शनचं काम करतील, काही सप्लाय चेनचं करतील, काही पॅकेजिंग ग्रेडिंगचं करतील आणि काही विक्रीचं करतील. म्हणजे तरुणांनाही रोजगार मिळेल आणि ग्रामीण भागात शेतकऱ्यांनाही त्याचा चांगला फायदा होईल. अशा हिशोबाने क्लस्टर तयार करणं आणि त्याचं स्वतःचं एक चेन उभी करणं हा असा तो पुढचा अजेंडा आम्ही तयार करतो. बरोबर. एक प्रश्न येतोय आपल्याला. विजय अहमदनगर इथून प्रश्न विचारतायत. नमस्कार विजयजी, प्रश्न विचारा. हा मॅडम, मुंबई आपले जे शेतकरी आठवडे बाजार आहेत ना. बोला. हा मॅडम, शेतकरी आठवडे बाजारात आपण जे माल आणतो ना विक्रीसाठी, तो माल विकला जातो किंवा थोडाफार उरतो, तर त्यासाठी आपल्याकडे काय उपाययोजना आहेत? धन्यवाद, आपला प्रश्न कळलेला आहे. त्यांनी प्रश्न जो विचारलेला आहे की माल उरतो आठवडे बाजारात आणला, त्याचं काय करताय? खरं तर आता आपण ज्यावेळेस एक प्रभावी विक्री व्यवस्था उभी करते तर याच्यात सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर हाच आहे की तुमचा माल उरला नाही पाहिजे. म्हणजे साधारण डिमांड सप्लायचं जे मॅनेजमेंट म्हणतो शास्त्रीय भाषेत, किंवा मागणीप्रमाणे पुरवठा झाला पाहिजे. आजच्या बाजार व्यवस्थेत काय होतं की बाबा मागणी एका बाजूला आणि पुरवठा एका बाजूला राहतोय. कधी मागणी जास्त आणि पुरवठा कमी, तर कधी पुरवठा जास्त आणि मागणी कमी, आणि त्याच्यामुळे किमतीचं फ्लक्च्युएशन होते. आपण याच्यात काम करतानाच थोडंसं मार्केटचा अभ्यास करून अशा प्रकारे करतो की बाबा ग्राहकाच्या मागणीप्रमाणेच पुरवठा झाला पाहिजे. मग एका आठवडी बाजारात जे शेतकरी गट येत आहेत तर त्यांच्या थ्रू जे येणारा माल, तर अगोदर आम्ही त्यांचे मालाची लिस्ट घेतो किंवा तुमची आवक आहे, तुमचा माल उत्पादित झाला की ते, आणि ग्राहकाची असणारी मागणी म्हणजे एका बाजारात किंवा एका मार्केटमध्ये विक्री होणारा माल, याचे थोडेसे अभ्यासाने आकडे गोळा केले जातात. आणि मागणी मॅच होईल इतकाच सप्लाय तिथून करायचा. त्यामुळे काय होतं की एक्सेस राहणारा माल राहत नाही. त्यासाठी दुसरी एक व्यवस्था उभी करता येते आपल्याला. मागणीप्रमाणे पुरवठा होते, त्यामुळे वेस्टेजचा प्रश्न येत नाही. आणि त्यातूनच जर काय राहिलाच तर आपण आता प्रोसेस इंडस्ट्री जसं म्हणलं की बाबा डिहायड्रेट करून काय माल विकता येतील काय, माहिती आता 2-3 कंपन्यांची टाईप केलेली आहेत की बाबा तुमचं थोडंसं डिहायड्रेशन करून ते प्रोसेस करून कसं खाण्यायोग्य पदार्थ बनवता येतील. तर सध्या त्याच्यावरतीच काम चालू आहे. पण हा मात्र सगळीकडचा विषय शिल्लक राहिलेल्या मालाचं काय. आज काय होतं की त्याची क्वांटिटी कळत नाही तुम्हाला की किती माल शिल्लक राहील काय राहील, त्याच्यामुळे त्याला पर्याय व्यवस्था उभी करता येत नाही. कधी कधी काय होतं एखाद्या मालासाठी पर्याय व्यवस्था उभी करायची आणि तो माल शिल्लकच नाही राहिला, दुसरा शिल्लक राहिला. तर त्यासाठी हा एकमेव चांगला पर्याय आहे की मागणीप्रमाणे पुरवठा करणे. आज थोडं छोट्या लेवलला हे थोडंसं अवघड वाटतं, पण ज्यावेळेस हे भविष्यात चांगल्या पद्धतीने तयार होईल तर ते तशाच पद्धतीने केलं जाईल की जितकं पुढे डिमांड आहे त्याप्रमाणेच प्रोडक्शन शेतकऱ्यांना करावं लागेल. एक्सेस उत्पादन करण्यापेक्षा शेती थोडीशी स्टॉप केलेली बरी पडेल लोकांना. त्यासाठी तसा अभ्यास असला पाहिजे, मार्केटचा सुद्धा एवढा अभ्यास केला गेला पाहिजे. यालाच जोडून मला आपल्याला विचारायचं आहे, कारण असं आपण नेहमीच बघतो की टोमॅटो कांदा, म्हणजे एवढं इतकं फ्लक्च्युएशन मालामध्ये असतं. जेव्हा पीक येतं बाजारात तेव्हा दर कोसळतातच खूप आल्यामुळे. तर त्यावेळी मग काय करायचं, म्हणजे जी शेतमाल तारण योजना वगैरे आहे त्याबद्दल काय सांगाल? बरोबर. मालाचं अतिरिक्त उत्पादन आणि त्या अनुषंगाने त्या मालाचे भाव पडणे, हा मगाशी जो पवारांनी डिमांड सप्लायचा उल्लेख केला त्या अनुषंगाने येणारा भाग आहे. हा दरवर्षीच प्रत्येक पिकामध्ये आपल्याला बघायला मिळतो. पण त्याच्यावर मात कशी करायची हा याच्यावर शासनाचं काम सुरू आहे. एकतर माल एकदा पिकला की तो थांबवून ठेवणं शेतकऱ्याला शक्य नसतं. नाशिवंत माल असेल टोमॅटोसारखा, कांद्यासारखा, तर तो विकावाच लागतो. आणि इतरही धान्य असतील तरी पैशांची गरज असते म्हणून विकणं भाग पडतं. तर मग अशावेळी एकतर धान्याच्या बाबतीत आपल्याकडे आता समर्थ पर्याय उभा आहे तो शेतमाल तारण योजनेचा, की नजीकच्या बाजार समितीमध्ये आपला शेतमाल त्यांच्या गोडाऊनमध्ये ठेवणे, मान्यताप्राप्त गोडाऊन बाजार समित्यांनी केलेले आहेत आणि तिथे ठेवलेल्या मालाची जी पावती मिळते त्या पावतीच्या आधारावर आपण बाजार समितीकडनंच काही उचल घेऊ शकतो. मालाच्या किमतीच्या 80% ही उचल मिळू शकते आणि त्याच्यावर बाजार समिती 6% व्याज आकारते. वेळेत परतफेड केली तर त्यातूनही 2% सूट मिळते. तर अशी व्यवस्था अनेक बाजार समित्यांमध्ये उपलब्ध आहे. हीच गोष्ट आपल्या जवळपास एखादं चांगलं गोडाऊन उपलब्ध असेल, खाजगी जरी असलं तरी तिथे माल ठेवून आपण बँकेकडनं अशा प्रकारे पैसे उचलू शकतो, जेणेकरून हा माल हंगामामध्ये साठून राहिला तर नंतर जेव्हा पुरवठा कमी होईल आणि भाव वाढतील तेव्हा तो बाजारात आणून मालाचे चांगले पैसे करता येऊ शकतात. हा केवळ आता सिद्धांत नाही तर अनेक शेतकऱ्यांनी याचा गेल्या काही वर्षापासून फायदा घेत आहेत आणि हे शक्य आहे. धान्याच्या बाबतीत तर सहज शक्य आहे.
आणि इथून पुढे शासन आता शीतसाखळी च्या प्रकल्पांना प्रोत्साहन देत आहे. नुकतंच आपण काही दिवसापूर्वी पेपरमध्ये वाचलं असेल की केंद्र शासनाने आपल्या राज्यात 21 शीतसाखळी प्रकल्प मंजूर केले. त्यापूर्वी सुद्धा अनेक शीतसाखळ्या राज्यामध्ये आहेत आणि इथून पुढे राज्य पुरस्कृत शीतसाखळी प्रकल्प सुद्धा आपण आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून आणण्याच्या प्रयत्नात आहोत, जेणेकरून गाव पातळीवर शेताजवळ उत्पादन क्षेत्राजवळ शीतगृहांची व्यवस्था उपलब्ध होईल आणि अशा ठिकाणी मग नाशवंत शेतमाल सुद्धा शेतकऱ्यांना ठेवता येईल आणि जेव्हा चांगले भाव असतील तेव्हा तो बाजारात आणता येईल. तर मागणी पुरवठ्याचं नियोजन हा या सगळ्यामधला महत्त्वाचा भाग आहे आणि तो आपल्याला स्टोरेजच्या माध्यमातून एका प्रकारे व्यवस्थापन त्याचं आपण करू शकतो. आणि त्याहूनही महत्त्वाचं की शेतकऱ्यांचं संघटन हा जो भाग आपण मगापासून चर्चेत वारंवार येतोय त्याचा इथे मोठ्या प्रमाणावर वापर होऊ शकतो की बाजाराला लागेल तेच उत्पादन करायचं आणि बाजारपेठेचे वेगवेगळे जे चॅनल आहेत की शेतकरी आठवडी बाजार हा एक चॅनल झाला ज्याच्यामध्ये एका विशिष्ट दर्जाचा माल लागतो. प्रक्रिया हा एक वेगळा चॅनल झाला ज्याच्यामध्ये विशिष्ट दर्जाचा माल लागतो. निर्यात हा एक चॅनल झाला ज्याच्यामध्ये विशिष्ट दर्जाचा माल लागतो. जर एका शेतकऱ्याच्या ऐवजी 100, 200, 500 शेतकरी एकत्र असतील तर ते या सगळ्या चॅनलला लागणारा माल पुरवठा करू शकतात. त्यांनी उत्पादित केलेला माल एकत्र आणल्यानंतर त्याचं प्रतवारी करून जो आठवडी बाजाराला योग्य माल आहे तो तिथे जाईल, जो प्रक्रियेला योग्य माल आहे तो तिथे जाईल आणि जो निर्यातीला योग्य माल आहे तो तिथे जाईल आणि 100% मालाचं विक्री होऊ शकते. शिल्लक राहण्याचा प्रश्न येणार नाही. अर्थात ही स्टेज यायला थोडासा वेळ लागेल, परंतु त्या दिशेने शेतकऱ्यांनीच काम करणं, थोडीशी कळ सोसणं आवश्यक आहे. तोपर्यंत तरी ज्या मालाची मागणी आहे त्याचा अंदाज घेऊनच मालाचं उत्पादन करणे हा श्रेयस्कर मार्ग आहे. आपल्याला काय सांगायचं याच्याबद्दल, कारण शीतसाखळी आपण सुद्धा कॉस्ट इफेक्टिव्ह पद्धतीने निर्माण केलेली आहे. आता सप्लाय चेन डेव्हलपमेंट हा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण जसं मगाशी तुम्ही सांगितलं तसं एका बाजूला उत्पादन होते भरपूर, तिथं त्याला बाजारपेठ नाही, आणि एका बाजूला लोकांची मागणी आहे तर तिथं तो माल पोहोचणं. ह्याचं सगळ्यात महत्त्वाचा जो दुवा साधते ती सप्लाय चेन मॅनेजमेंट. सप्लाय चेन ज्यावेळेस इफेक्टिव्ह अशी होईल की तुमचा माल म्हणजे 2 पॅटर्नवरती आधार आहे की तुमचा माल सगळ्यात जास्त चांगल्या परिस्थितीत ग्राहकापर्यंत पोहोचणं आणि सगळ्यात कमी खर्चात पोहोचणं, हे 2 उद्दिष्ट ठेवून शीतसाखळ्या किंवा ज्या सप्लाय चेन आहेत त्या मॅनेज करावं लागतात. कारण आज फक्त भाजीपाला असेल, धान्य असेल, कडधान्य असेल, ह्यासाठी तुमचे स्थानिक बाजारपेठ नाही, तर आपण ज्यावेळेस देशांतर्गत बाजार बनतोय तर वेगवेगळ्या राज्यातली जी पद्धत आहे त्याप्रमाणे वेगवेगळे उत्पादन तिथं होतात. सगळाच माल सगळीकडे पिकत नाही. अशा वेळेस तुम्ही समजा महाराष्ट्रात पिकलेला माल पंजाबला पाठवला, दिल्लीला पाठवला, तिकडे पिकणारा, आग्र्याला पिकणारा बटाटा महाराष्ट्रात आणला. अशा प्रकारचे ज्यावेळेस ट्रेड डेव्हलप होतील त्यावेळेस ह्या गोष्टी फार फिजिबल होतील. म्हणजे आहे त्या बाजाराला मालाला एक बाजारपेठ मिळेल आणि संपूर्ण लोकांना त्या मालाचा वापर करता येईल. तर अशासाठी हे सप्लाय चेन डेव्हलप होणं गरजेचं आहे. प्रायव्हेट लेवलला ज्या यंत्रणा उभ्या राहतील ते राहतीलच, कोल्ड असो नाही तर रेग्युलर असो. त्याचबरोबर सरकारी लेवलला म्हणजे जसं आता रेल्वेचा एक पर्याय आपल्याकडे स्वस्तामध्ये, तर कोल्ड रेल्वे किंवा कोल्ड डब्याची रेल्वे अशा प्रकारच्या किंवा जे काही कोल्ड चेन तयार करता येईल सरकारी लेवल की ज्याचा सगळ्यांना वापर करता येईल आणि थोडं कॉस्ट इफेक्टिव्ह होतील, अशा यंत्रणा उभ्या राहणं हे गरजेचं आहे. त्या जर राहिल्या तर मालाची ने-आण आणि जो गॅप आहे डिमांड सप्लायमध्ये तो मॅच करणं फार फिजिबल होईल. वर्षभर सगळीकडे सगळा माल उपलब्ध होईल आणि 125 कोटी जनतेचीच डिमांड फार मोठी आहे. एवढं किती जरी पिकवलं तरी तो माल त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. पण आज एका बाजूला असं झालं की शेतकऱ्याला माल विकायला जागा नाही आणि इकडेच 33% जनता उपाशी राहते. तर हे आपल्याला मॅच करता येईल, पण त्यासाठी ही लॉजिस्टिक्स चेनवरती काम करणं गरजेचं, ते डेव्हलप करणं गरजेचं आहे. मंडळी, आजच्या कार्यक्रमात ही चर्चा आपण अशीच चालू ठेवणार आहोत, पण वेळ झालेली आहे क्षणभर विश्रांतीची. मगाशी आपण चर्चा करत आहोत, आपणही सांगितलं पवार साहेब की महाराष्ट्रातून इतर भागातही माल जातो, तर त्याचा बरेचदा तो व्यापाऱ्यांमार्फतच पोहोचवला जातो, कारण प्रत्यक्ष शेतकरी तर काही प्रत्येक ठिकाणी पोहोचत नाहीये. तर पणन मंडळ यासाठी काय मदत करतं, शेतकऱ्याला त्याला लाभ व्हावा यासाठी? निश्चितपणे आजही जसं नरेंद्र पवारांनी सांगितलं की 125 कोटी जनता आहे आणि त्यांना शेतमाल हा आवश्यकच आहे, त्यांना लागतोच. आणि आजही महाराष्ट्र देशातल्या मोठ्या ज्या बाजारपेठा आहेत, दिल्ली ही सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे, दिल्लीला लागून इतर प्रदेशांमध्ये आपला माल जातो, दक्षिण महाराष्ट्रात जातो, कलकत्त्याकडे सुद्धा आपला शेतमाल जातो, केळीसारखे फळं जातात. तर शेतमालाची बाजारपेठ देशांतर्गत मोठ्या प्रमाणावर आहे, परंतु हे सगळं
या मालाचा पुरवठा होताना तो व्यापाऱ्यांमार्फत होतो. त्याचा शेतकऱ्यांना थेट त्यातल्या ज्या मूल्यवृद्धीचा फायदा आहे तो कदाचित मिळत नाही. तर तो कमी करण्याच्या दृष्टीने एक बाजू आपली शेतकऱ्यांचं संघटन ही आहे. आणि आता शासनाने अशा योजना हातात घेतल्या आहेत की उदाहरणार्थ दिल्ली ही आपल्याकडे फळं आणि भाजीपाल्यासाठी सगळ्यात मोठी मार्केट जे म्हटलं जातं आझादपूर मार्केट, तिथं शासनाची जी यंत्रणा आहे नाफेड, त्यांनी आडत दुकान सुरू केलं आहे. आणि शेतकऱ्यांचा माल तिथे थेट शेतकरी असोत, शेतकऱ्यांचे गट असोत किंवा शेतकऱ्यांच्या कंपन्या असोत, त्यांनी जर आपला माल त्या या आडत दुकानावर पाठवला तर त्याची विक्री योग्य दरात होऊन त्याचे पैसे मिळण्याची हमी हे नाफेडचं आडत दुकान आपल्याला देतं. आणि त्याचबरोबर आता खरेदीदाराकडून आडत वसूल करणे हा नवीन नियम झालेला आहे, कायदा झालेला आहे. त्याप्रमाणे 6% आडत जी आहे ती खरेदीदाराकडून वसूल केली जाते आणि त्यातले 2% म्हणजे 4% नाफेडकडे राहतील व्यवस्थापन खर्चासाठी आणि 2% शेतकऱ्याला परत मिळतील. हा एक वाढीव फायदा शेतकऱ्याला याच्यातून मिळू शकतो. तर हे एक पाऊल झालं ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या किंबहुना देशभरातल्या शेतकऱ्यांना आपला माल दिल्लीला पाठवणं सोपं झालं आहे. अदरवाईज सुद्धा शेतकरी आपला माल पाठवू शकतात, परंतु मग तिथे कुठल्या दर्जाचा माल हवा आहे, तिथून त्याचे पैसे परत मिळतील की नाही, अशा प्रकारच्या शंका उत्पन्न होणं स्वाभाविक आहे. त्या दृष्टीने मग आता नाफेडने ही व्यवस्था केलेली आहे. अशीच व्यवस्था आपण गेल्या 2 महिन्यापूर्वी आपल्या राज्याचे माननीय पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी इतर राज्यांना भेटी देऊन विशेषतः ईस्टर्न भागातल्या दौरा केला आणि तिथल्या बाजारपेठांची पाहणी केली, तिथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि आपल्या राज्यातला माल रेल्वेद्वारे थेट या राज्यांमध्ये जाऊन त्याची विक्री व्यवस्था उभी करता येईल का याचं नियोजन सध्या सुरू आहे. त्याचबरोबर रेल्वेद्वारे वाहतूक करून कमीत कमी खर्चात आपला शेतमाल इतर राज्यात पाठवणे आणि इतर राज्यातला जो शेतमाल आपल्याला लागतो, म्हणजे उदाहरणार्थ उत्तरेतून आपल्याकडे बटाटे येतात, सफरचंद येतात, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण कमी प्रमाणात उत्पादन करतो पण त्याची आपल्याला गरज आहे. तर याचं देवाणघेवाण स्वरूपात हे करता येईल का. आणि यासोबतच आपल्याला मध्येच थांबवते कारण एक प्रेक्षक प्रश्न विचारतायत. संतोष अहिरे मालेगाव येथून प्रश्न विचारतायत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. अहिरे साहेब, नमस्कार मॅडम. नमस्कार, प्रश्न विचारा. माझा पवार साहेबांना प्रश्न आहे, जी कंपनी असते सर ती कुठं रजिस्ट्रेशन करायची? धन्यवाद, आपला प्रश्न कळलाय. आता जो नवीन कायदा आलेला आहे त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्या ह्या शेतकऱ्यांना रजिस्टर करता येतात जेणेकरून त्यांना त्याचे सगळे अधिकार मिळतात. आपल्याला शेतकरी उत्पादन कंपनी ही ऑनलाईनही बनवता येते खरं, पण त्यासाठी माझा तुम्हाला सल्ला असेल की कंपनी सेक्रेटरी जो असतो, कंपनी सेक्रेटरी किंवा चार्टर्ड अकाउंटंट यांच्याकडे जाऊन त्यांना सांगा की आम्हाला शेतकरी उत्पादक कंपनी करायची. 10 शेतकरी प्रमोटर तुम्हाला लागतील सुरुवातीला, त्यातले 5 डायरेक्टर आणि 5 शेअर होल्डर. शेतकरी उत्पादक कंपनीत सभासद फक्त शेतकऱ्यांनाच होता येतं आणि कंपनी कायद्याप्रमाणे याची नोंदणी होती. एका कंपनीचं कार्यक्षेत्र संपूर्ण देशभर आहे, म्हणजे देशभरातले शेतकरी याचे सभासद होऊ शकतात आणि त्याप्रमाणे काम करता येतं. कंपनी कायद्याप्रमाणे ही कंपनी रजिस्टर होती, पण त्यासाठी सगळ्यात चांगली पद्धत तुम्ही एक सेक्रेटरी, कंपनी सेक्रेटरी जो आहे किंवा एक चार्टर्ड अकाउंट आहे त्याच्याकडून ती कंपनी रजिस्टर करून घेऊ शकता. एक 3-4 प्रोसेस आहेत, त्याच्यात थोडंसं नेम फायनलायझेशन, त्यानंतर त्याचं रजिस्ट्रेशन वगैरे, नंतर डिजिटल सिग्नेचर वगैरे करावं लागतं आता ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळं. तर कंपनी सेक्रेटरीकडून तुम्ही कंपनी रजिस्टर करून घेऊ शकता. खूप छान प्रश्न, महत्वाचा प्रश्न त्यांनी विचारला होता. आणि तसंच आपल्याला पुन्हा एकदा तुम्हालाच विचारते पवार साहेब की आपल्या कंपनीची जी विपणन व्यवस्था आहे किंवा त्यासाठी काय इन्फ्रास्ट्रक्चर आपण डेव्हलप केलं आहे? आता काय होतं, आता सध्याची जी प्रचलित बाजार व्यवस्था आहे त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर सुरुवात होती APMC पासून, म्हणजे शहराच्या ठिकाणी जे आहेत, म्हणजे साधारण कस्टमर ओरिएंटेड ज्या बाजार व्यवस्था आहेत तर तिथं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते मार्केटच्या जवळजवळ उभे केले गेलेले आहेत. पण होतं काय की शेतातून माल निघाल्यानंतर APMCत येण्यापर्यंतचा काळ साधारण 12 ते 14 तासाचा आहे. खरं नुकसान मालाचं याच वेळेत होतं. त्यामुळे तिथं आलेल्या मालाला धड तुम्हाला एक्सपोर्टही करता येत नाही किंवा केलं तरी त्याची क्वालिटी खराब होते. त्याचं काय दुसरी पर्याय व्यवस्था करायची असेल तेही उभी राहता येत नाही. त्यासाठी आता शेतकऱ्यांना स्वतःला
आणि गव्हर्नमेंटला हे शेतकरी म्हणजे फार्म लेवलला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं फार गरजेचं आहे. मग त्यात कलेक्शन सेंटर्स असतील आणि शेताच्या जवळ कलेक्शन सेंटर्स उभे केले. त्याच्यामुळे काय झालं, शेतातून माल हार्वेस्ट केल्यानंतर तिथं आणून त्याचं सॉर्टिंग ग्रेडिंग होलं, प्रतवारी शेताच्या लेवलला झाली. त्यामुळे त्याचं वेस्टेज म्हणजे विनाकारण मालाची वाहतूक आहे जास्तच्या ती होत नाही. त्या लेवललाच तुमचं वेस्टेज सगळं काढता येतं, तिथं ग्रेडिंग करता येतं आणि वेगवेगळ्या बाजारपेठेत त्याप्रमाणे माल पाठवता येतो. मग फार्म लेवलला इन्फ्रास्ट्रक्चर असेल, मग त्यात कलेक्शन सेंटर्स असतील, क्रेट्स असतील, वाहतुकीच्या गाड्या असतील, त्यात कोल्ड व्हॅन असेल आणि सेल्ससाठी जी यंत्रणा उभी करावं लागेल ती फार्म लेवलला आणि ह्या FPOनी करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याला एक चांगली प्रभावी यंत्रणा उभी राहील. खूप चांगले प्रश्न पण आले, चर्चा पण उद्बोधक झाली. बरेच प्रश्न आपल्याला अजून विचारून घ्यायचे होते, राहिले पण आहेत. त्याच्यात महत्वाचं म्हणजे की एकमेकांना जोडणारी जी ग्राहक आणि शेतकरी त्याची आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की माननीय पंतप्रधानांनी घोषणा केली होती ई-नाम, ती सुद्धा लवकरच कार्यान्वित होईल ती योजना. आणि अशा पद्धतीचे बरेच प्रयत्न शेतकऱ्यांनी पण करणं गरजेचं आहे. शासन पाठीशी आहेच, पणन मंडळाच्या योजना आहेत. तर आजची चर्चा खूप छान झाली. मला वाटतं चांगली माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. आपण दोघांनी खूप छान माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. आणि मंडळी आपल्यासाठी, कारण आपला सहभाग हा आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो या चर्चेमध्ये. तर काय प्रतिक्रिया आपल्याला जर नोंदवायच्या असतील कार्यक्रमाबद्दलच्या आजच्या, तर त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. निर्माता कृषीदर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रम, पांडुरंग बुधकर मार्ग, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. त्याचबरोबर आपण ईमेलद्वारे सुद्धा आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. कृषीदर्शन ddkmumbai@gmail.com आणि कृषीवार्ता ddkmumbai@gmail.com. मंडळी, त्याचबरोबर पुढच्या गुरुवारचा आपला फोन इन लाईव्हचा जो विषय आहे तो जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक असाल, तो असा आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना. आणि सहभागी होणारे तज्ज्ञ आहेत श्री ज्ञानेश्वर बोटे, प्रभारी कृषी सहसंचालक, मृदसंधारण आणि पाणलोट व्यवस्थापन पुणे. त्याचबरोबर दुसरे तज्ज्ञ आहेत महेश झेंडे, कृषी उपसंचालक, कृषी आयुक्तालय पुणे. मंडळी, कार्यक्रमाची या कृषीदर्शनच्या माध्यमातून प्रक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती घेण्यासाठी आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. फेसबुक, यूट्यूब इथे सुद्धा आपण बघू शकता. आणि त्याचबरोबर पोर्टल जे आहे आपण सगळं स्क्रीनवर बघूया, त्याबद्दलचे पत्ते, आणि तिथे आपण जरूर संपर्क साधा, कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती मिळवा. याचबरोबर आजची चर्चा आपण इथेच संपवत आहोत. पुन्हा एकदा मान्यवरांचे आभार. नमस्कार. धन्यवाद.